आणि आता पुणेकरांसाठी एक महत्त्वाची बातमी, कारण CCTVच्या माध्यमातून हेल्मेट न वापरणाऱ्या 5 लाख पुणेकरांवर कारवाई करत 23 कोटी रुपयांचा दंड या सगळ्यांना ठोठावण्यात आला आहे। त्यामुळे हेल्मेट ठिकाणावरच नसणं पुणेकरांना महागात पडलंय। शहरात हेल्मेट सक्तीसाठी पोलीस कठोर कारवाई करत नाहीत, मात्र CCTV पाहून हेल्मेट न घातलेल्यांना दंड केला जातोय। सर्वात जास्त दुचाकी असणाऱ्या या शहरात हेल्मेट न वापरणाऱ्यांची संख्या जास्त आहे आणि हेल्मेट न वापरण्याची कारणं सुद्धा ऐकण्यासारखी आहेत। हेल्मेटचं कारण काही नाहीये, हेल्मेट घातलं उलट सुरक्षितच आहे, पण मला स्पॉन्डिलिसिसचा त्रास आहे। थोड्या वेळ 5 मिनिटं जरी मी घातलं ना तरी माझा खांदा लगेच दुखतो, म्हणून मी घातलं। घालायला पाहिजे, पण ऍक्च्युअली मी आज विसरले, घाई गडबडीत होतो, त्याच्यामुळे राहून गेले, पण घालायला पाहिजे। हेल्मेट आहे तिथे ठेवलेलं आहे मी आता, गाडीचा जरा प्रॉब्लेम आहे बघायला चाललो सर। खरं पुढच्यालाही गरज नाही सिटीत, आणि पुढच्यालाच लागेल असं नाही, मागच्यालाही लागू शकतं, त्यामुळे दोघांना ठीक आहे घालणं गरजेचं आहे, पण सिटीत नसावं। पुणेकरांच्या असल्या भावना ऐकून हतबल झालेल्या वाहतूक पोलिसांना हेल्मेट सक्ती लादता काही आली नाही, मात्र पोलीसही एक पाऊल पुढे टाकायला निघालेत। ब्रिटिश सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का, असा जाब लोकमान्य टिळकांनी पुण्यात विचारला होता। त्याच पुण्यातील पुणेकरांचं हेल्मेट ठिकाणावर आहे का याचा शोध वाहतूक पोलीस CCTVच्या दृश्यातून घेत आहेत आणि हेल्मेट न घालणाऱ्या पुणेकरांविरोधात कठोर दंडात्मक कारवाई करतायत। अशा हेल्मेट सक्तीला पुणेकरांचा विरोध वाढताना दिसतोय। पुणे वाहतूक पोलिसांनी वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवर CCTVद्वारे नजर ठेवायला सुरुवात केली आहे। त्यात सर्वात जास्त कारवाई झाली ती हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकीस्वारांवर। सध्या आपण जे कारवाई करतोय ते CCTVद्वारे करतो आहे। लोकांनी स्वतः म्हणजे ज्यांनी कारवाई झालेला आहे तर स्वतः नियमांचं पालन करावं। ज्यांना हेल्मेट घालायचं आहे, घातलेलं असेल त्यांच्यावरती कारवाई होणार नाही। ज्यांनी नाही घातलेलं असेल हेल्मेट परंतु तरी ते याच्या कॅमेऱ्याच्या कक्षेमध्ये जर आले तर त्यांच्यावरती कारवाई होणार। एक नजर टाकूयात वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या पुणेकरांच्या संख्येवर। 1 जानेवारी ते 14 जून म्हणजेच मागच्या 6 महिन्यात 5 लाख चालकांनी हेल्मेट न घालता दुचाकी चालवली आहे। 1,27,000 जणांनी नो पार्किंग मध्ये वाहनं पार्क केली, 35,000 वाहनधारकांनी सिग्नल तोडले, तर 27,000 चालकांनी स्टॉप लाईन क्रॉस केली। पोलिसांनी पाठवलेल्या चलनांची वसुली झाली तर तब्बल 43 कोटी रुपये जमा होऊ शकतात। आता छुप्या हेल्मेट सक्तीच्या विरोधात सर्वपक्षीय नेते पुन्हा एकदा एकवटले आहेत। सरकार कोणतं जरी असलं तरी त्याविरुद्ध लढा लढतोय। आम्हाला या ठिकाणी हेल्मेटच नको असताना आता मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी पाठीमागे बसणाऱ्याला सुद्धा हेल्मेट कंपल्सरी केले, हे अतिशय चुकीचं आहे। अशा पद्धतीने तुम्ही नागरिकांवरती सक्ती करू शकत नाहीत। त्याच्या डोक्यावर सारखी टांगती तलवार की मी हेल्मेट घातलेलं नाही आता पोलीस मला पकडतील, मी बेल्ट लावला नाही आता पोलीस मला पकडतील। त्यामुळे माझं हे स्पष्ट म्हणणं आहे की येणाऱ्या काळामध्ये सरकारने ही वसुली थांबवावी। सरकारनं जर ती थांबवली नाही तर पक्षविरहित सर्व पक्ष एकत्र येऊन पुण्यामध्ये मोठं जन आंदोलन उभारतील। अपघातात हेल्मेट हे डोक्याचं संरक्षण करतं, तरी सुद्धा हेल्मेटकडे पुणेकर मात्र दुर्लक्षच करतात। तसंच सर्वसामान्यांना परवडणारी हेल्मेट बाजारात आणण्याची जबाबदारी आता सरकारची आहे, कारण निकृष्ट दर्जाचं हेल्मेट सुद्धा तितकंच धोक्याचं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पुणे।